एक तरी कोकणी माणूस आहे ना तुमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. त्याचे फायदे भरपूर आहेत. तुम्हाला खूप छान तुम्हाला निसर्ग बघायला मिळणार आहे. त्या निसर्गाबद्दल माहिती सुद्धा म्हटलं तुम्हाला त्याच्याकडूनच मिळणार आहे. कोणतं लोकेशन किती भारी आहे, कोणत्या लोकेशनला काय नजारा बघायला मिळणार आहे, एखाद्या बीच वरती गेल्यावरती तिथे आपल्याला काय बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात भारी ना कोकणी माणसांचे सण सण सेलिब्रेशन करावे कोकणी माणसानेच करावे. एकसारख्या रंगाचे ड्रेस घालणं, एकसारख्या रंगाच्या साड्या घालणं, पूर्ण त्यांची भावकी एकत्र येते आणि तो सण खूप उत्साहानं सेलिब्रेशन केला जातो. हे जे प्रेम आहे ना, हे जे आपुलकी आहे ना, फक्त कोकणामध्येच बघायला मिळते. एक म्हण आहे, कोकणची माणसं साधी भोळी. राव खरंच माणसं साधी भोळी असतात. गेले मी 8 वर्षापासून मी कोकणात माझं येणं जाणं चालू आहे की त्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं ना, एवढं की राव कधी कधी असं वाटतं राव की कुठंतरी आपण सिटीमध्ये राहतो किंवा शहरामध्ये राहतो आणि आपल्याला भरपूर सारा पैसा आहे आणि तरी सुद्धा आपल्या मनाला ती शांती कधी मिळत नाही. म्हणजे तुम्ही कोकणामध्ये जाताना ते कौलारू घर असतं, ती शेणाची सावलेली म्हटलं जी जमीन असते त्यावरती बसून जेवण्यामध्ये काय वेगळाच म्हटलं आनंद आहे. तिकडं काय असं काय लाखो रुपये जेवण तुम्हाला खायला मिळत नाही. कोकणातले तेच ऑथेंटिक मसाले, मग ती कोकम असेल, नारळाची चटणी असेल किंवा तो साध्या कढईमध्ये केलेलं जेवण असेल राव, त्याच्यामध्ये ना त्या जे टाकलेलं यापेक्षा सगळ्यात जास्त त्याची आपुलकीचं प्रेम एवढा मोठा असतं ना. जिथे कोण आपल्याला वाढणारी तिची ताई असते ना राव, तिचं ती वाढण्याची पद्धत किंवा ती आपुलकीनं जी आपल्याला खायला घालते ना, खूप म्हणजे अक्षरशः तवा कळतं राव कुठेतरी की खरंच माणसं अशी असली पाहिजेत. तर आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही या, खूप मोठे पैशावाले पण मनानं पूर्ण रिकामे आहे. एक मन आहे, माणूस पैशानं जरी मोठा नसला तरी माणूस मनानं मोठा पाहिजे. जर हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ते कोकणामध्येच बघायला मिळणार आहे.